मंडळी 20 वर्षापूर्वी एक चिमुकला 60 फूट खोल बोरवेलमध्ये अडकला आणि वर संपूर्ण देश श्वास रोखून बसला होता. टीव्ही स्क्रीन समोर लाखो लोक प्रार्थना करत होते. सैन्य जमिनीखाली जीव धोक्यात घालून बोगदा खोदत होते आणि प्रत्येक मिनिट मृत्यूशी झुंज ठरत होती. एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना काही तासात संपूर्ण देशाची धडधड बनली होती. प्रत्येकाला एकच प्रश्न सतावत होता, तो चिमुकला वाचणार का? तो मुलगा होता प्रिन्स. हे नाव जे त्या काळात घराघरात पोहोचलं, ज्याच्यासाठी लाखो लोकांनी टीव्ही समोर बसून त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना केली. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या बचाव मोहिमेकडे संपूर्ण देश इतक्या भावनिक नजरेनं पाहत होतं. पण आता 2 दशकानंतर प्रिन्स पुन्हा चर्चेत आलाय, कारण सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये दिसतोय तोच प्रिन्स, पण आता 24 वर्षाचा तरुण म्हणून, ज्याच्यासाठी एकेकाळी संपूर्ण देश चिंतेत होता. तो आज पुन्हा हसताना बोलताना आत्मविश्वासाने उभा दिसतोय आणि हाच व्हिडिओ लोकांना पुन्हा 2006 मध्ये घेऊन गेला आहे. लोक पुन्हा त्याच घटनेकडे नव्या नजरेने पाहत आहेत, कारण ही फक्त एका मुलाच्या सुटकेची गोष्ट नव्हती. ती मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका चिमुकल्याची गोष्ट होती. त्याला बचावण्यासाठी जमिनीखाली उतरणाऱ्या सैनिकांची गोष्ट होती आणि वर श्वास रोखून बसलेल्या संपूर्ण देशाची ही गोष्ट होती. या घटनेत थरार होता, भीती होती, आशा होती आणि असा भावनिक प्रवास होता जो आजही लोक विसरले नाहीत. त्या 50 तासात प्रत्येक क्षण नवा तणाव घेऊन येत होता. एक चूक झाली असती तर सगळं संपलं असतं, पण तसं झालं नाही. म्हणून आजही ऑपरेशन प्रिन्स भारतात सर्वात थरारक आणि भावनिक रेस्क्यू ऑपरेशन म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणूनच त्या 50 तासात नेमकं काय घडलं होतं, बचाव मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यात कोणत्या अडचणी आल्या, आज प्रिन्स कुठे आहे आणि तो काय करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिन्स पुन्हा चर्चेत का आलाय, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. 21 जुलै 2006 हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील हलदेरी गाव. साधं शांत ग्रामीण वातावरण, शेत, मोकळी घरं, खेळणारी मुलं आणि त्यांच्या 4 वर्षाचा प्रिन्स. कुणालाही कल्पना नव्हती की हा दिवस इतिहासात नोंदवला जाणार आहे. खेळता खेळता प्रिन्सचा पाय घसरला आणि तो उघड्या बोरवेल मध्ये कोसळला. हा बोरवेल बंद नव्हता, वर कोणताही झाकण नव्हतं आणि क्षणात एका निष्काळजीपणाने एका जीवाला मृत्यूच्या तोंडात ढकलून दिलं. घरच्यांनी आरडाओरडा केला, गावकरीही धावत आले, दोर टाकले, बांबू टाकले, सगळे प्रयत्न करून झाले, पण काहीच उपयोग झाला नाही. कारण प्रिन्स इतक्या खोल अडकला होता की साध्या मार्गाने त्याच्यापर्यंत पोहोचणं शक्यच नव्हतं. दरम्यान या घटनेची बातमी स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचली. पोलीस, महसूल यंत्रणा, स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला अनेकांना वाटलं की काही तासात मुलाला बाहेर काढलं जाईल, पण जसा जसा वेळ जात गेला तसं तसं स्पष्ट होऊ लागलं की ही साधी दुर्घटना नाही, ही मोठी आपत्ती आहे. आणि मग बातमी टीव्ही चॅनल पर्यंत पोहोचली. देशभर हेडलाईन सुरू झाल्या. 4 मुलाचा मुलगा बोरवेल मध्ये अडकला, बचाव कार्य सुरू. आणि काही तासातच ही फक्त हरियाणाची बातमी राहिली नाही, ती भारताची बातमी बनली. लोकांना त्या काळात सतत अपडेट देणारे न्यूज चॅनल्स अक्षरशः घटनास्थळावर तळ ठोकून बसले. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या रेस्क्यू ऑपरेशनचं लाईव्ह कव्हरेज सुरू होतं. लोक टीव्ही समोर बसून प्रार्थना करत होते. दुकानात टीव्हीवर फक्त एकच दृश्य, चहाच्या टपऱ्यावर चर्चा, मंदिरात नवस, मस्जिदमध्ये दुआ, गुरुद्वारात अरदास. जणू एक मुलगा एका कुटुंबाचा नव्हतं, तो संपूर्ण देशाचा मुलगा बनला होता. जेव्हा स्थानिक पातळीवर प्रयत्न फसले तेव्हा भारतीय सैन्याला बोलवण्यात आलं आणि इथूनच या घटनेनं वेगळं वळण घेतलं. सैन्याने परिस्थितीचा अभ्यास केला. सरळ वर खेचणं धोकादायक होतं, त्यामुळे समांतर खड्डा खोदण्याचा निर्णय झाला. प्रिन्स ज्या बोरवेल मध्ये अडकला होता त्याच्या शेजारी मोठा खड्डा खोदला जाणार आणि नंतर दोन्हीमध्ये बोगदा तयार करून मुलापर्यंत पोहोचायचं होतं. योजना सोपी होती, पण प्रत्यक्षात ती प्रचंड कठीण होती. कारण जमीन अस्थिर होती, माती सरकत होती, यंत्रसामग्री वापरण्यावर मर्यादा होत्या आणि मोठ्या मशीनमुळे कंपन होऊन बोरवेल कोसळण्याचा धोका होता. म्हणजे प्रत्येक इंच खोदताना मृत्यू डोक्यावर होता. तरी जवान खोदत राहिले. वरून प्रिन्सला ऑक्सिजन पुरवला गेला. सीसीटीव्ही कॅमेरा खाली सोडण्यात आला. त्याच्यावर सतत लक्ष ठेवलं जात होतं. तो हालचाल करतोय का, की बेशुद्ध आहे, काही बोलतोय का, प्रत्येक क्षण निरीक्षणाखाली होतं. काही रिपोर्टनुसार त्याला वरून दूध आणि खाऊ पाठवण्यात आलं. लोकांना ही प्रत्येक माहिती भावनिक करत होती, कारण अंधारात अडकलेल्या एका मुलाचं जगणं संपूर्ण देश बघत होता. 10 तास गेले, 20 तास गेले, 30 तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला, तरी प्रिन्सला बाहेर काढण्यात यश आलं नव्हतं. वेळ जसा जसा पुढे सरकत होता तसा तसा तणाव वाढत होता. देशात प्रश्न विचारले जाऊ लागले, बचाव कार्य इतकं कठीण का होत आहे? मुलगा किती वेळ जिवंत राहू शकेल? माती सरकली तर? ऑक्सिजन कमी झाला तर? पण जवान थांबले नाही. त्यांनी समांतर खड्डा 60 फूट खोलपर्यंत नेला आणि आता सर्वात कठीण भाग सुरू झाला, तो म्हणजे आडवा बोगदा खोदणं. हा टप्पा म्हणजे मृत्यूच्या तोंडात जाऊन जीव काढण्याचा प्रयत्न होता. कारण एका चुकीनं सर्व संपलं असतं. पण जवान पुढे सरकले.
23 जुलै 2006 सुमारे 50 तासानंतर तो क्षण आला. एका जवानाचा हात बोगद्यातून पुढे गेला. काही क्षण तणावाचे आणि मग प्रिन्स बाहेर आला. तोही जिवंत, सुरक्षित. त्या क्षणी देशभर आनंदाचा उत्साह झाला. लोक रडले, जल्लोष झाला, सैनिकांचं कौतुक झालं, टीव्ही रेडिओमध्ये टाळ्या वाजल्या. गावात जल्लोष आणि प्रिन्स एका क्षणात राष्ट्रीय चेहरा बनला, कुरुक्षेत्रचा हिरो. पण या घटनेनंतर रेस्क्यू संपलं, पण प्रभाव मात्र संपला नाही. परिणामी उघड्या बोरवेल बाबत देशभर प्रश्न उपस्थित झाले. इतके धोकादायक खड्डे उघडे का राहतात? कोण जबाबदार? नियम कुठे आहेत? या दबावानंतर सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली. बोरवेल खोदणाऱ्यावर जबाबदारी टाकण्यात आली. उघडे बोरवेल बंद करण्याचे नियम आले. प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. कागदावर सगळं बदलत होतं, पण वास्तव ते सोपं नव्हतं. पुढच्या वर्षात पुन्हा मूल बोरवेलमध्ये अडकली. काही वाचली, काही नाही. प्रत्येक वेळी देश हादरला. प्रत्येक वेळी तोच प्रश्न. प्रिन्स नंतरही आपण शिकलो नाही. ही वेदना अजूनही जिवंत आहे. म्हणून प्रिन्सचं प्रकरण फक्त एका मुलाच्या सुटकेची गोष्ट नाही, ती भारताच्या प्रणालीला विचारलेला प्रश्न आहे. आणि आता 20 वर्षानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यात प्रिन्स दिसतोय. ज्याला लोकांनी लहान मुलगा म्हणून पाहिलं होतं, तो आता 24 वर्षाचा तरुण झालाय. कुरुक्षेत्राचे खासदार नवीन जिंदाल त्याच्यासोबत गप्पा मारताना दिसतायत आणि प्रिन्स पोलो सामना पाहायला आलाय असल्याचं ते सांगतायत. पण 20 वर्षानंतर प्रिन्सला पाहून लोकांच्या पुन्हा 2006च्या आठवणी जाग्या झाल्यात. लोक त्याचा व्हिडिओ शेअर करतायत आणि त्याच्या व्हायरल व्हिडिओवर कमेंट करून आपल्या भावना व्यक्त करतायत. प्रिन्स एका साध्या कुटुंबातून आलेला आहे. त्याचे वडील देहाडी कामगार आहेत. संघर्ष अजूनही आयुष्यात आहे, पण तो जगतोय, लढतोय, उभा आहे. दरम्यान सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. मी लहान होतो तेव्हा टीव्हीवर पाहिलं होतं, अंगावर काटा आला, काळ किती पुढे गेला, हाच तो प्रिन्स. अशा हजारो प्रतिक्रिया येत आहेत आणि लोक त्या दिवसाच्या आठवणीत परत जात आहेत. काही ना त्या काळातील टीव्ही कव्हरेज आठवतं, काही ना घरच्यांसोबत पाहिलेला तो क्षण, काही ना सैनिक आठवतात आणि काही ना फक्त एक मूल आठवतं ज्याच्यासाठी देश थांबला होता. आता पुन्हा प्रिन्स चर्चेत आलाय आणि 20 वर्षानंतरही लोक प्रिन्सला विसरले नाहीयेत. पण मंडळी, जर आज पुन्हा अशी घटना घडली तर आपण तयार आहोत का? नेम पुरेसे आहेत का? प्रशासन सज्ज आहे का? ग्रामीण भागात अजून उघडे बोरवेल नाहीत का? हा प्रश्न आजही जिवंत आहे. आणि म्हणूनच प्रिन्सची गोष्ट संपलेली नाही. ती प्रत्येक नव्या घटनेसोबत पुन्हा उघडते. आज प्रिन्सचा व्हायरल व्हिडिओ लोकांना आनंद देतो, पण तो एक इशाराही देतो. कारण तो सांगतो, एका मुलाला वाचवण्यासाठी एकदा संपूर्ण देश उभा राहिला होता. पण जर पुढचा प्रिन्स पडू नये यासाठी आपण उभे राहिलो तरच त्या घटनेचा खरा अर्थ पूर्ण होईल. मंडळी, अंधारात अडकलेला तो चिमुकला आज तरुण म्हणून उभा आहे. ही फक्त एका मुलाची स्टोरी नाही, हा काळाचा प्रवास आहे, हा देशाच्या भावनांचा इतिहास आहे आणि हा एक प्रश्न आहे. बाकी तुम्हाला प्रिन्सची गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.